नमस्कार. मी मिलिंद यशवंत जोशी. मी रुजुता मिलिंद जोशी. मी सावरकर नाट्यवाचन स्पर्धेच्या खुल्या गटात सहभाग नोंदवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत उशाप या नाटकातील प्रवेश सादर करणार आहोत. स्पृश्यास्पृश्य भेदांची झळ बसल्यामुळे उद्विग्न होऊन संतश्रेष्ठ चोखोबा प्रत्यक्ष भगवंतालाच प्रश्न विचारू लागले. याच विषयावरील त्यांची पत्नी सोयरा आणि खुद्द चोखोबा यांच्यामध्ये झालेला हा प्रसंग. नका रे नका मला हिसकावू. हाय हाय, कोण ही माझी दुर्गती? माझीच काय, पण आम्हा स्पृश्यांची कोण ही केविलवाणी स्थिती? देवाचं दर्शन तर नाहीच, पण निदान कळसाचं दर्शन तरी मला देवळाच्या वाटेवर घडत होतं. पण आता तेही नाही. आता देवाची सेवा मी कशी करू? का मी खरोखरच इतका नीच मनुष्य आहे की हे सर्व म्हणतात तसा देवभक्तीचाही अधिकार नाही? मी महार आहे म्हणून माझा धिक्कार करतात की मी नीच मनुष्य आहे म्हणून? पण मनुष्य तरी आहे का कोणी एखादा धुळीत रांगणारा किडा? देवा देवा, अजून तुम्हाला दया येत नाही ना? बोला, माझ्या प्रश्नांची उत्तरं बोला. अस्पृश्यांना तुझं रूप न्याहाळता येणं, तुझी प्रसादाची रुची चाखता येणं, तुझ्या स्पर्शाच्या सुखानं पुलकित होणं निषिद्ध आहे. तर मग तू तुझ्या रूपाची सुंदरता आमच्या डोळ्यात, तुझ्या भक्तीची तहान आमच्या आत्म्यात का उत्पन्न केलीस? तहान आणि पाणी, भूक आणि अन्न, इच्छा आणि पूर्ती, ही दोन्हीही उत्पन्न करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या अनंता, अस्पृश्यास तुझ्या भक्तीची तहान देऊन तुझ्या पायांचं तीर्थ मात्र त्यांना निषिद्ध का केलं? यातीहीन आम्हा कोण अधिकार, याचे द्या उत्तर द्यावे हे स्वामी. चोखा म्हणे हीन याती देह, चोखा म्हणे हीन याती नरदेह, पडला संदेह काय करू? नेत्री अश्रुधारा आहे तुझ्या द्वारी, लक्ष चरणावरी ठेवूनिया. गोविंद गोविंद. अगं बाई, भजन करता करता या माझ्या कांतांना ग्लानी आली. दिवसा माग दिवस लोटत आहेत, पण अन्नाचा लेश पोटात घेत नाहीत. त्या योगानं शरीर जरी अगदी कृश झालं आहे, तरी तेज पहा हे मुद्रेवर कसं दिवसेंदिवस प्रकाशत चाललं आहे. अशक्ततेनं ती ग्लानी येते की हे असे मधून मधून ध्यानस्थ होतात. नाथ क्षमा करावी, पण म्हटलं एक मागणं आहे. कोड भार्ये, विचार काय ते? नाथा, आजपर्यंत आपल्या भगवत भक्तीच्या आड मी कधीतरी आले आहे का? संसाराच्या लोभस्तंभाला बांधून टाकण्यासाठी माझ्या या मायापाशांचा कधीतरी दुरुपयोग केला आहे का? साध्वी, तसं तू कधीही केलेलं नाहीस. फार काय सांगू. अग्नीला जशी दीप्ती, विवेकाला जशी मती, किंवा मोक्षाला जशी भक्ती, तशीच माझ्या परमार्थ साधनेला तू मूर्तिमंत अनुकूलताच घेतलेली आहेस. हो ना. मग मी म्हणते त्याचा आपण विपरीत अर्थ घेऊ नये. गोविंद. अन्ना वाचून आपण इतके कृश झाला आहात की मला आपल्या प्राणांची चिंता वाटू लागली आहे. गोविंद. आपण किंचित ध्यानस्थ बसताच आपल्याला ग्लानी आली असं वाटून मी घाबरून जाते आणि म्हणूनच म्हणते थोडंसं अन्न स्वीकारावं. नाथ, भगवद्गीतेतच सांगितलं आहे ना,
शरीराला अत्यंत कष्ट देणारी तपस्या जे करीतात ते मला, आत्म्याला म्हणजेच शरीरस्थ देवाला त्रास देतात. तेव्हा या तपस्येनं आपणाला क्वचित पुण्य एकीकडे राहून पापच तर लागत नाही ना. तोच तर मुख्य प्रश्न आहे. पुण्य काय आणि पाप काय? शास्त्र, शिष्ट आणि संत या तिघांचा मेळ नाही. बुद्धी जे पुण्य म्हणून आचारू जाते तेच उद्या आचरण पाप समजू लागते. आणि आणि परमेश्वराचे प्राप्तीसाठी अन्नत्याग केल्यापासून जे सुख, जी शांती माझा आत्मा भोगू लागला आहे तितकी तो कधीही उपभोगीत नव्हता. पण नाथ, असं धरणं धरल्यानं देव प्रत्यक्ष येऊन प्रत्येकालाच भेटतात असंही नाही ना. फारच थोड्या महात्म्यांचे धाव्याला देव पावले, परंतु शेकडो लोक देवाचे दारी अन्न सोडून धरणं धरून बसले, तरीही त्यांच्या त्या त्राग्याचा लोक देवाला कंटाळा येऊन ते मरणी मरून गेले, पण देव आले नाहीत हे ध्यानात धरावं. परंतु साध्वी, देवानं यावंच म्हणून आम्ही हट्ट धरून तपस्या चालवली असती तर तो क्वचित त्रागा होता. देवानं येणं न येणं, आमच्या प्रश्नाला उत्तर देणं न देणं, हे देखील आम्ही देवाच्याच इच्छेवर सोपवितो. आम्ही अन्न सोडलं नाही तर कांते, आमचं अन्न सुटलं आहे. माझ्या प्रियकराच्या दर्शना वाचून मला झुरणी लागली आहे. एका श्रीहरी वाचून आता काहीच नकोसं वाटत आहे. त्यांनी भेटावं ही इच्छा आहे, विनंती आहे. ह्यालाच आम्ही धरणं म्हणतो. पण तो त्रागा नाही, त्याला संकट घालणं नव्हे. मग मी तरी काय करू? धीर माझे मना, नाही नाही नारायणा, दया करी पंढरी राया, चोखा लागत से पाया, चोखा लागत से पाया. गोविंद गोविंद. अगं बाई हे काय? नाथ, मूर्छा आली यांना. आता मी कुणाला बोलवू? एका देवाविना आता कुणाला आठवू? देवा या माझ्या नाथांना, निष्पाप नाथांना अजून का बरं छळता? अहो, उभ्या जन्मात कोणाचं अहित म्हणून चिंतिलं नाही हो. तो माझा हा निरुपद्रवी, परोपकारी, साधू वृत्ती कांत इथे उपास तापास काढीत मूर्छित पडला आहे हो. तुमच्या पाया पडला आहे, तुमच्यासाठी. देवा, आमुची ती दशा विपरीत झाली. कोण आम्हा घाली पोटामध्ये. सोयरा म्हणे माझे जीव प्राण तुम्ही, आणि तो आम्ही कोठे जावे, आणि तो आम्ही कोठे जावे. सोयराबाई, साध्वी, तुझा कांत मूर्छित झालेला नाही, तो समाधीस्थ झाला आहे. कोण आश्चर्य! वरतून कोण बोललं? माझ्या कांतांना समाधी लागली आहे अशी आकाशवाणी? कोण या भक्ताची थोरवी? परंतु हे काय? एकाएकी माझ्या डोळ्यांना दिपवून टाकणारी ही तेजस्वी लहर कुठून चमकून गेली? अगं बाई, हे मंजूळ वायू कुठून सुटले? काय माझ्या हृदयाला कोणाचं दिव्य सानिध्य भासमान होत आहे? कोण बरं हे? साध्वी, सोयरे, कांते, आता इथं कोण आलं होतं?
सूर्यासारखा तेजपुंज असूनही चंद्रासारखी ही शीतळ कांती अशी प्रभावळ धारण केलेली कोणाची तरी दिव्य मूर्ती आता येथे उभी होती. ती पहा पितांबरधारी श्रीकृष्ण मूर्ती. साध्वी ती पहा, तीच मूर्ती. हाच माझा श्रीकृष्ण, हाच माझा देव. वाटले नवल नवल वाटले, वाटले नवल नवल वाटले, देव कोण दाटले मागे पुढे. सोखा म्हणे माझा संदेह फिटला, देव प्रकटला देहा माझी, देव प्रकटला देहा माझी.